बाप्पाला हल्ली मोदक आवडत नाही. बाप्पाला आवडतात कान बहिरे करणारे डीजे आणि डोळे कायमचे बंद करणारे लेझर्स. अनेको वर्ष नदीचं प्रदूषण करणाऱ्या पीओपीच्या मूर्त्या, हे अनेक केमिकल्स वापरून बनवलेली धूप, अगरबत्ती आणि कापूर, अभद्र अस्पष्ट शब्दात म्हटल्या जाणाऱ्या आरत्या आणि डालडा आणि मैद्यापासून बनवला जाणारा प्रसाद, दारू पिऊन नाचणारे भक्तगण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाणेरड्या पानात विसर्जन केल्या जाणाऱ्या बाप्पाच्या मूर्त्या आणि विसर्जन करताना मोठ्या दुःखामध्ये अभद्र पद्धतीने गायली जाणारी गाणी आणि केला जाणारा डान्स. हल्ली असं सगळंच बाप्पाला आवडू लागलंय का? कारण आपण सगळे मिळून ज्या पद्धतीने गणपती बाप्पा साजरा करतोय त्या पद्धतीमुळे येणारी पुढची पिढी बाप्पा असाच साजरा करतात का, असा प्रश्न आपल्याला विचारेल. बाप्पाला आवडणारं जास्वंदाचं फूल, उकडीचे मोदक, दुर्वा, 21 पत्री, हरतालिका, गौरीचं आगमन, गौरीचं विसर्जन, मंगळागौर, गौरीसाठी केला जाणारा फराळ, बाप्पाच्या म्हणल्या जाणाऱ्या आरत्या, ते बाप्पाची केली जाणारी पूजा, ह्या सगळ्यांमागे काही ना काहीतरी शास्त्र आहे. आपल्या पूर्वजांना काहीच कामं नव्हती म्हणून त्यांनी गणपतीची स्थापना केली का हो? जो बाप्पा बुद्धी आणि निसर्गाची देवता आहे, त्या बाप्पाकडे आपण बुद्धी सोडून सगळं मागतोय. हजारो वर्षापासून आपल्या जपलेल्या परंपरा आणि संस्कृती यांची कुचंबना होते तेव्हा खरंच जीव तुटतो. परंतु ह्या परंपरा, ही शाश्वत जगण्याची जीवन पद्धती आणि हा निसर्ग जर आपल्याला जपायचा असेल आणि बाप्पा आनंदाने साजरा करायचा असेल तर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणूनच ह्या वर्षी आपण सगळ्यांनी निसर्गपूरक बाप्पा करूया. तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. आरोग्यम धनसंपदा. धन्यवाद.